या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नीच्या नावे महिला बचत गटाची नोंदणी आहे आणि त्या बचत गटाला शासकीय आश्रमशाळेस भाजीपाला पुरवठा करण्याचं कंत्राटही मिळालेलं होतं आणि जे तक्रारदार होते हे त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बचत गटाच्या कामात त्यांना मदत करत होते. ज्यावेळी तक्रारदार यांनी मागील 9 महिन्याचं जे काही देयक होतं भाजीपाला पुरवठ्याचं, ते त्यांनी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत प्रदीप कुमार राठोड, मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा सुलवाडे आणि त्यांच्यासोबत कार्यरत असलेले जे कार्यालय अधीक्षक आहेत भादले, तर असे दोघांनी त्यांच्याकडून ते देयक मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती आणि तडजोडीअंती 12,000 रुपये लाच मागण्याचं त्यांनी मान्य केलं आणि सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांनी पंचांसमक्ष स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे किंवा आमचा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा.